नमस्कार मंडळी, सोनाली घरात कुकिंग डिलाइट चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज व्हेज मोमोज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तसं तर मी नेहमीच बनवते, पण मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे। तर व्हेज मोमोज बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी आधी तुम्हाला दाखवते। कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर ह्या सगळ्या भाज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच। तर आपले मुलं भाज्या खायला मागत नाहीत, तर आपण अशा प्रकारे भाज्या एकदम बारीक किसून किंवा मग एकदम बारीक कापून आपण कुठल्याही रेसिपीमध्ये ॲड करू शकतो। मुलांना समजून सुद्धा येत नाही की एवढ्या साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत। तर याच्यातली जर एखादा भाजी अवेलेबल नसेल किंवा आपल्याकडे अजून काही भाज्या असतील जसं की फ्लावर, तर तुम्ही फ्लावर सुद्धा ह्याच्यामध्ये, फ्लावर झालं, बीटरूट झालं, ह्याच्यामध्ये बारीक कट करून किंवा मग किसून आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो। तर मी हे जे मोमोज आहेत ते गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे। आपण जे बाजारातून विकत आणतो ते मैद्यापासून बनवलेले असतात, पण मी मैदा न वापरता नेहमी जेव्हा पण मी बनवते तेव्हा मी गव्हाच्या पिठाचाच वापर करते। तर पीठ मी आधी मळून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे। हे पीठ आपल्याला एकदम टाईट मळायचं आहे, कारण ह्याच्यापासून आपल्याला जे मोमोजचे वरची लेयर आपल्याला बनवायची आहे ती अतिशय पातळ असते। तर आपण जर पीठ जर आपण थोडं कडक मळलं तर आपल्याला ती लाटायला व्यवस्थित जमते, जेवढी हवी तेवढी आपण पातळ लाटू शकतो। पण जर आपण पीठच आधीच आपण पातळ केलं तर मग आपल्याला लाटायला जमणार नाही। तर त्याच्यामुळे आपण थोडं हे टाईट डो करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तेल घालून 1 मिनिटभर मी अजून हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता मी झाकण देऊन हे 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे। तोपर्यंत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे, आतलं स्टफिंग आपल्याला तयार करायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे। तर अद्रक लसूणची आपल्याला पेस्ट नाही करायची आहे, आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे। पेस्ट करून घेतलं तर त्याची टेस्ट वेगळी येणार। जर आपल्याला चायनीज सारखी टेस्ट हवी असेल, चायनीज फूड सारखी जर टेस्ट यायची असेल तर आपल्याला सर्व भाज्या चॉप करूनच घ्याव्या लागतात। तर अद्रक आणि लसूण परतून झालेले आहे। नंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा आपण जेव्हा बारीक चिरून घेतो किंवा बारीक किसून घेतलेला आहे मी, तर त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाणी नाही ठेवायचं आहे, हाताने आपण प्रेस करून पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे। तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरती 2 मिनिटात परतून घ्यायच्या आहेत, जास्त शिजवायच्या नाही आहेत या। कांदा थोडा सॉफ्ट झाला की आपल्याला त्याच्यामध्ये गाजर, कोबी आणि कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर मोमोजचं स्टफिंग रेडी झालेलं आहे। डिशमध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते बघूया। तर हे जे पीठ आहे, तर मोमोज बनवण्यासाठी पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पोलपाटला तेल लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण पापड किंवा पुरी लाटतो तसंच आपल्याला लाटायचं आहे। तेल का लावायचं, तर तेल लावलं की हे पोळपाटला चिपकणार नाही, त्यासाठी तेल लावायचं। हे बघ अशा प्रकारे। तर मी आधी सर्व हे पापड लाटून घेणार आहे। लाटून झालं, हातावर घेतलं, ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करत जायचं आहे। एवढं फोल्ड करून झालं की ह्या बाजूने हे स्टफिंग आतमध्ये सरकवून घ्यायचं आणि मग हे इथे पॅक करून द्यायचं। हे बघा अशा प्रकारे आपले मोमोज एकदम इझी पद्धतीने आपण बनवू शकतो। तर मी आता सगळे मोमोज बनवून घेते, मग तुम्हाला भेटते।
तर मंडळी माझे सगळे मोमोज बनवून झालेले आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे डिझाईन बनवू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवा. आणि हे आपल्याला मोदक जसे आपण वाफवून घेतो त्या प्रकारे आपल्याला हे पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहे. तर मी हे बनवता पाणी तापायला ठेवलं होतं. तर पाण्यामध्ये मी स्टँड ठेवलेला आहे. स्टँडवर मी अशा प्रकारे डिश ठेवणार आहे. डिशमध्ये सर्व हे मोमोज ठेवून वाफवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटात हे पूर्णपणे शिजून तयार होतील. तर तुम्ही मोदक जशा प्रकारे वाफवता तशा प्रकारे तुम्ही हे वाफवून घ्या. 10 ते 15 मिनिटात हे रेडी होऊन जाते. रेडी झाले की मी तुम्हाला दाखवते. बघा अशा प्रकारे मी स्टँडवरती एक डिशमध्ये हे वाफवायला ठेवलेले आहेत. तर 10 ते 15 मिनिटे वाफवून घेतल्यानंतर व्हेज मोमोज रेडी झालेले आहेत. हे आपण शेजवान चटणी, मेयोनीज किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकतो. तर घरच्या घरी उपलब्ध साहित्यामध्ये मी हे मोमोज बनवलेले आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे बनवून आपल्या मुलांना विदाऊट एनी गिल्ट खायला देऊ शकता. तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.